सकाळी सकाळी शौर्याला काम लागलं होतं ना, आमचं कोलगेट संपलं होतं ना, मग काय असं कोलगेट तिने जुगाड केला, ब्रश केलं ना आणि मग नंतर चहा वगैरे केला आणि इकडे स्वच्छ केलं ना. लई डोक्याला ताण आलाय बरं का. हे पातीला काही निघच ना झालं आणि तो सारखा माझ्या व्हिडिओ समोर येतो, ते डागं निघते, काळे डागं निघते, कोणतरी द्या रे मला. माझं नवरा तर काही घेऊन देणार नाही. कोणी प्रमोशनवाले असेल तर बघा, भेटा, कॉन्टॅक्ट करा माझ्याशी, तेवढीच माझी मदत, माझं पातीलं तरी चमकल. आणि मग काय इकडं असं कपड्यांच्या घड्या करायला घेतल्या होत्या, तर मदतच आमच्या मॅडमला फुलं लावायचे होते ना डोक्याला, मग काय तेच लावत होती ना, रडायला लागली होती ना. म्हटलं आता आणि इकडं मग देते लावून. आणि लेकरांच्या असं छोट्या छोट्या गोष्टीतच आनंद असतो ना, मग असं मस्त फुलं लावून दिले तर मस्त ती हसत होती ना. आणि इकडं असे फुलं लावले आणि मग क्रिशा आमची इकडं अशी मस्त खेळत होती ना, टेंट हाऊसमधून बघत होती. तेवढ्यात कॉल आला ना, मग लगेच गेले ना खाली पार्सल आणायला. आज आमच्या दिदीचं पार्सल येणार होतं बरं का. मग ते दिदी 2 दिवस झाले वाट बघत होती, पण ती गेलेली होती ना शाळेत. मग म्हटलं आता चला आपण जाऊन घेऊन या. मस्त पार्सल घेऊन आलो आणि आमची शौर्या म्हणते आपण आता घरी जाऊन खोलून बघू. म्हटलं मारायला आपल्याला दिदी. मग काय दिदी येईपर्यंत संध्याकाळी वाट बघितली. मग दिदी आली ना शाळेतून संध्याकाळी, मग असं खोलायला घेतलेलं होतं ना. तर यांच्या दिदीने ना कलर सेट ऑर्डर केलेला होता बरं का. तिला खूप आवड आहे ना ड्रॉइंगची. आणि दोघी बहिणींचं बघा ना प्रेम कसलं मस्त, असं एकमेकीला जीव लावत्या, बघायचंच काम नाही ना. आणि मस्त इकडं मग आता त्यांनी ओपन केलेलं होतं आणि त्याचा आनंद तर गगनात मावत नव्हता ना. कलरिंग सेट तर खूप दिवसाचा घ्यायचा होता, त्यांची इच्छा होती. आता केली शेवटी मामाने पूर्ण. शौर्याला टेंट हाऊस घेऊन दिला आणि हिला कलरिंग सेट घेऊन दिला. आणि हे बघा ना दोघी बहिणींचा लाड, बघायचंच काम नाही बरं का. आणि लय आनंद त्यांना. आणि तुम्हाला कसं वाटलं आमचं कलरिंग सेट बघ जा नक्की. आणि मस्त इकडं खोलून बघितलं, खूप सारे कलर होते बरं का. मी तर कधी पाहिलं नव्हतं. आम्हाला साधे केच पेन भेटायचे 10 रुपयाचं पाकिट भेटायचं बरं का त्या टायमिंगला. पण आता काय काय निघलं हे 750 रुपयाला पडले बरं का. पण असं आता आपल्या लेकराच्या आनंदापुढं काही नसतं ना. मग काय असं मग मामाने दिलं ना घेऊन तिला. असं कामाच्याच वस्तू घेतात बरं का. तर चला मग आता इथंच एंड करते. बाय बाय, भेटू नवीन ब्लॉगमध्ये.